तर मित्रांनो पार्ट 2 मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आता आपण जाणार आहे सेकंडरी भागाकडे, जे म्हणजे प्रायमरी आणि सेकंडरी दोघांकडे जाणार आहे आता। तर बघूया आता। आणि जे तुम्ही व्हिडिओ बघितला प्री प्रायमरी सेक्शनचा, तो व्हिडिओ नक्कीच बघा, कारण लहान लेकरं इतके बनवतात तर प्रमाणाच्या बाहेर। चला आता आपण व्हिजिट करतोय, इथं आलेले एकदा मुलं, बघूया त्यांचा क्लास कुठला आहे ते बघूया आणि त्यांचं मॉडेल तुम्ही शेवटपर्यंत बघा। ओके चला, काय नाव तुमचं? आर्य शिवाजी डमके. कोणता स्टँडर्ड आहे तुमचा? थर्ड. ओके, प्रोजेक्टचं नाव? रिसायकलिंग रोबोट. चला सांग, प्रोजेक्टचं नाव? रिसायकलिंग रोबोट. रिसायकलिंग रोबोट. ओके, व्हेरी गुड। काय याचं माहिती सांगाल का थोडक्यात? The name of this robot is arm robot. It is made by Evorator and Emporium. The benefit of this robot is collect the wrapper and put in the dustbin. व्हेरी गुड। खूप सारा असा मुलांनी प्रोजेक्ट बनवलाय। चला हाय करा। ओके, व्हेरी गुड। चला आता नेक्स्ट कडे जाणार आपण। पुढचा एक ग्रुप आहे रिसायकल रोबोट दिसतंय आपल्याला, त्यांनाही विचारूया। सगळ्यात पहिले बघा किती छोटीशी लेकरं ती अगदी, आणि यांनी कशा प्रकारे बनवला असेल याची आपण त्यांच्या शिक्षकांसोबत पण थोडक्यात चर्चा करणारच आहे। चला, काय नाव तुमचं ग्रुपचं? सांगा, कोणतरी एक सांगा। My name is Arohi Manoj Desle. प्रोजेक्टचं नाव? Recycling robot. कोणतं स्टँडर्ड? Third. थर्ड स्टँडर्ड। बघा तिसरीचे मुलं अशा प्रकारचा प्रोजेक्ट बनवतील का? तुम्हाला काय वाटतं? बघा एकदा विचार करा। ठीक आहे, व्हेरी गुड। चला पुढे पण आलेले, आता इकडे पण आपली एक पलटण दिसते। काय बनवले पलटण एकदा विचारूया। काय सांगा? This is a traffic light. ट्रॅफिक Light. लाईट। ट्रॅफिकचा लाईट मध्ये आपण काय आपल्या जीवनात कसा उपयोग होतो? बऱ्याचदा आपण काय करतो, ट्रॅफिक बघत नाही, गाडी इकडे घातली तिकडे घातली, फाईन भरावा लागतो आपल्याला का नाही? त्याच्याच प्रकारचं एक उत्तम उदाहरण आपल्या मुलांनी आपल्या समोर केलं। त्यांचं अगोदर स्टँडर्ड बघूया। कुठला स्टँडर्ड आहे? Third. चला थोडक्यात माहिती कोण सांगणार? थोडक्यात माहिती सांगा, इन्फॉर्मेशन। हा येस बोला। My name is Bhagyesh Ravi Shetty. Division A, and this is a smart traffic light. The car is going. That red lights blink means stop, and yellow lights blink means wait, and green lights blink means go. व्हेरी गुड, व्हेरी गुड, Parking the cars. व्हेरी गुड, व्हेरी गुड। बघा आपल्याला काय बऱ्याचदा काय होतं का, रेड लाईट, येलो लाईट, ग्रीन लाईटचा फायदा होत नाही। आता तो कसा असतो मुलांनी आपल्याला समजून सांगितलेलं आहे। चला नेक्स्ट जाणार। यस, पुढचा एक ग्रुप आपल्याला दिसतोय। काय नाव प्रोजेक्टचा? Signal. सिग्नल। पुन्हा बघा सिग्नलच दिलेलं त्यांनी, पण हा मॉडेल आणि हा मॉडेल मध्ये खूप जरा फरक आहे, तुम्ही थोडक्यात बघू शकता। बघा चला सांगा, काय नाव मॉडेलचं? Traffic signal. ट्रॅफिक सिग्नल, बरोबर आहे। बघा आपल्या जीवनामध्ये ट्रॅफिकचा खूप सारा उपयोग होतो का नाही? तर अजून आलेले बघा दिसतंय इकडं, बघा दिसतंय आपल्याला, बघा ट्रॅफिक सिग्नल बद्दलच दिलेले। तुमचं काय मॉडेलचं नाव आहे? Smart traffic light. स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल। आता यांनी नाव चेंज केले, स्मार्ट नाव दिले। बऱ्याचदा आपण काय करतो का, ट्रॅफिक वाला कोणी नाहीये मग लगेच नो एंट्री मध्ये एंट्री मारायची आपल्याला सवयच का नाही? माणूस म्हटलं तर नो एंट्री शिरणारच आहे, पण त्याचा उपयोग कसा करायचा बघून घ्या आता इकडे। चला काय माहिती सांगणार? Good afternoon. My name is Suresh Sagar, third standard, Division C. I'm going to introduce our project. This project is about building a model of traffic lights to show how they work and why they are important for road safety control. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड। चला नेक्स्ट बघूया। आता इकडे पण आलेले आपल्याकडे बघा प्रोजेक्ट दिसताय बनवलेले आपल्याला। काय नाव तुमचं प्रोजेक्टचं? इलेक्ट्रॉनिक। आता इकडे होतं स्मार्ट, इकडे फक्त ट्रॅफिक होतं, इकडे स्मार्ट, आणि आता इकडे इलेक्ट्रॉनिक। इलेक्ट्रॉनिक सिग्नल वगैरे कसे कॅरी करतात त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे। आता डायरेक्टली आपण तुम्हाला मॉडेल दाखवतो, बघा मुलांनी कशा प्रकारे बनवलेलं आहे। ओके, व्हेरी गुड। विच क्लास? थर्ड स्टँडर्ड। तिसरीचे मुलं बनवतात। आपल्याकडे काही पॅरेंट्स पण आलेले, म्हणजे पालक आलेले, त्यांची पण थोडक्यात एक माहिती घेऊया का त्यांना कसा प्रोजेक्ट वाटला। आता शिक्षकाला तर सगळ्यांनाच आवडतात, कारण मुले देवाघरचे फुलं असतात, आम्हाला सगळ्यांना आवडतात, पण पॅरेंट्सचं काय म्हणणं याच्याबद्दल? तुम्हाला काय वाटतं का जो उपक्रम चालू आहे सध्या शाळेमध्ये, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यांचा जो उपक्रम चालू आहे ना त्यांचा, याच्यामुळे त्यांचं माइंड चार्ज करू शकतो।
आणि चार्ज जर झाला तर त्यांना पुढेही त्यांना प्रोजेक्ट करण्याची कॅपॅसिटी वाढत जाते मुलांची आणि माइंड सतत चार्ज होत जातं. म्हणजे की नवीन नवीन आयडिया येतात मुलांना आणि याच आयडिया त्यांना भविष्यात काम येणार. आणि आपण बोलतो ना का आपली पुढची फ्युचर पण आता आहे तर हीच मुलं आहेत आणि हेच करू शकतात. थँक्यू सो मच दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल. इथं एक प्रोजेक्ट दिलेला आपल्याकडे आणि पॅरेंट्सची पण खूप गर्दी लागलेली आहे, कारण त्यांच्या मुलांची मेहनत, त्यांच्या प्लस शिक्षकांची जी मेहनत आहे, दोघांनी मिळून जे केलेलं कार्य असतं ते बघायला खूप सारी गर्दी झालेली. बघा दिसते आपल्याला मॉडेल बनवलेले. आता आपण काम करणार आहे का नेक्स्ट वर्गामध्ये जाणार आहे आणि कंटिन्यू याच्यामध्येच राहा. अजिबात कोणी मूव करायची गरज नाहीये. पॅरेंट्स जे प्रतिक्रिया असतात ना ते खूप महत्वाचे असतात का नाही, घेणं समजून घेणं खूप आणि खूप गरजेचं असतं. तर आता आपण नेक्स्ट आलेलो इकडं पुढच्या स्टँडर्ड कडे आलेलो. बघा चला हाय करा रे. ओके व्हेरी गुड. चला प्रोजेक्ट बघून घ्या अगोदर एकदा, म्हणजे मुलं सांगणारच आहे. ठीक आहे ना, सगळे येत आहे का? ओके व्हेरी गुड. चला काय नाव तुझं? माझं नाव रुद्रांश. काय नाव प्रोजेक्टचं नाव काय? स्मार्ट सिटी. स्मार्ट सिटी. बघा काय स्मार्ट सिटी दिलेले. बरं आता एक काय उपयोग याचा माहिती सांगा थोडक्यात. चला मराठी सांगितलं तरी चालेल. त्याच्यामध्ये ना आम्ही हॉस्पिटल, अजून गार्डन आणि आर्मी गाडी, अजून चार्जिंगची गाडी आणि पोलीस गाडी. स्मार्ट सिटी म्हणजे काय असते का, स्मार्ट सिटी मध्ये कोणकोणते क्षेत्र पाहिजे किंवा कोणकोणत्या गोष्टी पाहिजे का नाही याचं उदाहरण मुलांनी दिलंय. व्हेरी गुड. सगळ्यांना पुढे बघूया. आता आपल्याला रॉकेट लॉन्चर आलं बघा, 4th स्टँडर्डचं, इयत्ता 4थीच्या मुलांनी बनवलंय. लक्षात घ्या. ठीक आहे, दिसतंय मुलं आपल्याला. बरं काय नाव तुमचं सांगा? सार्थक. काय नाव प्रोजेक्टचं? रॉकेट लॉन्चर. रॉकेट लॉन्चर. व्हेरी गुड. हा मस्त. चला अजून आता पुढे जाणार आहे आपण. बरेच अजून आपल्याला शाळा फिरायची त्याच्यामध्ये. आता बघूया काय नाव तुमचं सांगा? निकेश. काय प्रोजेक्टचं नाव? स्मार्ट सिटी. स्मार्ट सिटी. स्मार्ट सिटी. चला बघा आता बरं पलटण आहे, काय काय बनवले. आता काय बनवले? केमिकल फॅक्टरी. केमिकल फॅक्टरी. अरे वा. कोणती स्टँडर्ड? 4th स्टँडर्ड. व्हेरी गुड व्हेरी गुड. पुढे बघते आपण आता. बघा कोणती स्टँडर्ड आहे? 4th काय नाव प्रोजेक्टचं? रॉकेट लॉन्चर. व्हेरी गुड व्हेरी गुड. हा एक्सलेंट. चला इकडे पण पुढे बघूया. काय नाव आहे? मिनी रॉकेट लॉन्चर. चला व्हेरी गुड. हा चला असे बघते आपण. अजूनही इथे एक बघा दिसते आपल्याला. यांचा एक प्रोजेक्ट आहे, छान असा प्रोजेक्ट बनवलेला आहे त्यांनी आणि खूप सारा उपयोग होतो. हा दिलाय बघा एअर पोल्युशन वरती. या एअर पोल्युशनचं काय आता बघूया. चला काय नाव प्रोजेक्टचं? एअर क्वालिटी. काय उपयोग आहे आपल्या जीवनात त्याचा? Because of air pollution means polluting the air because and harmful chemicals. ओके व्हेरी गुड व्हेरी गुड. चला आता जाऊया. आता नेक्स्ट वर्गात जाणार आहेत आपण. तर आता जाणार आपण इयत्ता 5वीच्या वर्गामध्ये. 5वीच्या वर्गात आलेले. पहिला प्रोजेक्ट बघू बरं काय पटापट. चला व्हिडिओ लॉंग होतो ते बघा. चला काय नाव तुमच्या प्रोजेक्टचं? स्मार्ट गार्डन. स्मार्ट गार्डन. बघा अतिशय छान प्रकारे बनवलं. याच्यामध्ये गार्डन कसं असलं पाहिजे का नाही, वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक वेगवेगळ्या जागी पाहिजे. इथं पण बघूया बाजूला दिसतं आपल्याला. चला काय नाव प्रोजेक्टचं? स्मार्ट गार्डन. स्मार्ट गार्डन. व्हेरी गुड. चला कोणी माहिती सांगेल का? आम्ही एकत्रच बोल. Good afternoon. My name is Advaita Mahatone. This is our smart garden model. It collects rainwater from roof to a tank. The tank stores the water. We use drip irrigation, so no water is wasted. व्हेरी गुड व्हेरी गुड. एक्सिलेंट. ठीक आहे, खूप चांगला प्रोजेक्ट तुम्ही बनवलाय. बघा मित्रांनो प्रोजेक्ट किती बनवलाय. 5वीचे मुलं ती जास्त काय 7वी 8वी 9वी 10वीची मुलं नाही त्यांनी. ठीक आहे ना, 5वीच्या मुलांनी बनवलंय आणि आपण व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा कारण पुढचे तुम्हाला अजून दाखवणार आहे. चला नेक्स्ट बघूया आता. ही आहे आपली पलटण 5th स्टँडर्डची. चला काय नाव प्रोजेक्टचं? Smart garden. स्मार्ट Garden. व्हेरी गुड. कोणी कोणी बनवला प्रोजेक्ट? आम्ही बनवला. ओके व्हेरी गुड. हा जातं आणि मग तिथून प्लांट्स मध्ये जातं. एक्सलेंट. चला हा नेक्स्ट आला तर आपण इकडे बघा आता 5th स्टँडर्ड. चला बोला. The name of this project is plastic to plant. In this project, we shown a
dustbin that get overfull by so many plastic, and it is harmful for our self. So we are telling you that don't use plastic. If we use that, it is harmful for us only. Thank you. व्हेरी गुड एक्सलेंट. खूप चांगला असा प्रोजेक्ट बनवलाय. आता आपण मुलांकडे जाऊया बरं. बऱ्याचदा काय होत असतं का म्हणतात मुलं काय करू शकत नाही, पण मुलं पण बनवू शकतात स्मार्ट गार्डन. बरोबर आहे. चला, काय नाव प्रोजेक्टचं सांगा. How does drip irrigation work? First, the water is drowned from the well to the water tank. Then the water tank flows the water into the farm, into the pipes which are laid across the farm. So small outlets are fixed along the pipe that the plants get the exact amount of water they need. व्हेरी गुड एक्सलेंट. हा, गुड जॉब. चला अजूनही बघूया आता खूप सारे. आणि बघा इथं पण बनवलं प्रोजेक्ट. यांना आधी विचारूया काय, मग तुम्हाला थोडक्यात सांगतो. This is our automatic watering plant system. In this system, we use water, buzzer, a soil moisture sensor, and battery. This is works on when we join this wire and pick this wire, the water will go directly. And when we join this wire, the water will stop. व्हेरी गुड. खूप सारा असा चांगला. आणि लक्षात घ्या त्यांच्या ज्या लेवलनुसार बघितलं ना आपण, जे प्रिपरेशन म्हणतो आपण किंवा त्याला एक्सप्लेन म्हणतो का, एक्सप्लेनेशन कसं करायचं ते मुलांनी खूप चांगलं केले. म्हणजे नुसते काय मॉडेल बनवले इकडून तिकडून काय गोष्टी घेतल्या असं नाही केले, तर त्यांनी खूप सारे प्रोजेक्ट बनवले. आणि इथं एक मुलं राहिले, परत हे म्हणतील का सर आम्हाला घेतलं नाही, त्याच्यामुळे हे व्हिडिओ मध्ये आले पाहिजे. चला आहे का. चला इकडचे. ओके व्हेरी गुड, थँक्यू सो मच. हा नक्की बघा दिसते. आता आपण काम करणार आहे. तुम्ही क्लास टीचर आहे. हा इथे बघूया एक प्लास्टिक मटेरियल दिसते काहीतरी. ठीक आहे थांबा. प्लास्टिक मटेरियल दिसते. बरं सांगा काय आहे प्रोजेक्टचं नाव. इकोब्रिक प्लांटर. बरं काय उपयोग याचा. की प्लास्टिक इकडे तिकडे फेकायचं नाही. व्हेरी गुड. प्लास्टिकचा म्हणजे आपण म्हणतो का प्लास्टिकचा उपयोग कसा करायचा का नाही. चांगल्या प्रकारे प्रोजेक्ट बनवलेला इयत्ता 5वीच्या मुलांनी. त्यांचे टीचर आहे, आपण त्यांना एकदा विचारूया बरं त्यांनी काय काय मेहनत घेऊया. तर मॅडम तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये. कशा प्रकारे मेहनत करून घेतली मुलांकडून तुम्ही. मुलांना आम्ही टॉपिक दिले आणि त्यानुसार मुलांनी सगळं व्यवस्थित त्यांच्या आयडियानुसार सगळं त्यांनी ठरवलेलं आहे. आणि त्यांनी स्पीच पण स्वतः तयार केलेली आहे आणि खूप इनोव्हेटिव्ह मुलं आहेत. तुम्हाला काय वाटतं अशा ज्या ऍक्टिव्हिटीज होतील त्याच्यामध्ये मुलं अजून इंटरेस्टेड होतात का त्याला, किंवा अजून इंटरेस्ट वाढतो का स्टडी मध्ये. अशा ऍक्टिव्हिटीमुळे मुलं काही गोष्टी सर्च करतात, त्यामुळे त्यांना भरपूर नॉलेज मिळतं आणि स्टडीमध्ये पण त्यांचा इंटरेस्ट वाढतो. थँक्यू सो मच. आणि तुमच्याकडून असेच प्रोजेक्ट हो, सदिच्छा तुम्हाला. चला आता आपण पुढच्या क्लासमध्ये व्हिजिट करायची पटकन. आता आपण जाणार आहे का अशा क्षेत्राकडं का ज्या क्षेत्रामध्ये जो आजचा जो बेस आहे किंवा आजचं जे लाईफ आहे, विदाऊट बटन दाबल्याशिवाय आपलं आयुष्य चालत नाही. सकाळी उठलं का बटन दाबायला लागतं, मग ते कुठलंही असू दे आपल्याला. ठीक आहे. तर स्टार्टिंगला बघा आपल्याला काहीतरी वेलकम साठी ठेवलेले. तर बघा आपल्याला एक तिकीट भेटलेलं, म्हणजे याला पास म्हणतात का. विदाऊट तिकीटच आपण आज जाऊ शकत नाही. वेलकमचा पास आहे. थँक्यू सो मच. आता पूर्ण माहिती घेणार आहे आपण. व्हिडिओ बघा, अत्यंत महत्वाचं आहे, कारण लहान लहान मुलांनी प्रोजेक्ट बनवले, त्यांच्या मेहनतीला सलामी. बघणं खूप गरजेचं आहे बघा. आणि त्यांचे शिक्षक आहेत त्यांचा पण आपण घेणार थोडक्यात इंटरव्ह्यू आता जसं घेतलेला आहे. चला आता बघूया. पहिल्यांदाच एंट्री केलेली आपल्याला. मोठा कीबोर्ड दिसतोय, काय आता बटन दाबून दाखवेल तो. बरं काय मित्रा प्रोजेक्टचं नाव. हा आहे जनरेशन 1 ऑफ कम्प्युटरचा प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये व्हॅक्युम ट्यूब नावाचा प्रोसेसर 1940 रोजी वापरण्यात आला होता. ज्या टायमाला वर्ल्ड वॉर 2 चालू होतं त्या टायमाला हा जो प्रोसेसर जनरेशन 1 व्हॅक्युम ट्यूब्स बनवलेला ENISCच्या फाउंडर्सनी तो वर्ल्ड वॉरसाठी खूप कामी आला, जेणेकरून वर्ल्ड वॉरच्या सैनिकांसाठी त्यांचे वेपन्स बनवण्यासाठी हा खूप कामी आलेला प्रोजेक्ट आहे. ओके व्हेरी गुड. म्हणजे आता इथून ज्या जनरेशन आहे फर्स्ट सेकंड थर्ड जनरेशन इथून स्टार्ट झाल्या. आता ही होती मित्रांनो फर्स्ट जनरेशन. बघून घ्या त्यांनी मॉडेल खूप चांगल्या प्रकारे बनवलेले आहेत. आणि नेक्स्ट आता जाणार आहे सेकंड जनरेशन कडे. बघा काहीतरी मॉडेल नंबर दिसतोय आपल्याला IBM 1401 दिसतोय. बघूया आता विचारूया काय मित्र कसं बनवलंय. हे जनरेशन सेकंड आहे कम्प्युटरचा. आपण जसं बघितलं जनरेशन 1 मध्ये व्हॅक्युम ट्यूब यूज केला होता तेव्हा हा वर्क करायचा. ओके. पण याच्यामध्ये ट्रान्झिस्टर आणि पंच कार्ड यूज केलेले. आता पंच कार्ड म्हणजे काय, जेव्हा आपण टायपिंग करतो तेव्हा हा जो पंच कार्ड आहे
त्या टायपिंगला तुम्हाला बायनरी लँग्वेजमध्ये कन्वर्ट करून स्क्रीनवर दाखवेल. आणि तेव्हाचे कम्प्युटर असे दिसायचे आणि नंतर जरा प्रोग्रेस झाली आणि ट्रान्झिस्टर हा तेव्हाच्या काळातला हा कम्प्युटर होता. बघा खूप छान असा प्रोजेक्ट बनवलाय. आणि प्रिपरेशन मी तर पहिल्यापासूनच बोलत आले का प्रिपरेशन एक्सप्लेनेशन ही गोष्ट खूप महत्वाची आहे. जे आपल्याकडं आहे, जे आपल्याकडे नॉलेज आहे किंवा जे आपल्याकडे गोष्ट ती जगासमोर मांडण्याची वेळ म्हणजे हा युग आहे. आणि त्याच प्रकारे ते उत्तम असं त्यांनी प्रोजेक्ट बनवून घेतलेला आहे. बघूया आता पुढे जाणार आहे आता आपण 360 आला आता 360 डिग्री सूर्यकुमार. बघूया आता काय म्हणत्या. हा आहे थर्ड जनरेशन कम्प्युटर. जसं आपण Okay. तुम्ही बोलले 360, हा 360 नसून तर याचा मेन बिल्ड फ्रेम म्हणजे IBM 360. जसा आधी IBM 1401 होता, त्याला डेव्हलप केला, तो IBM 360 झाला. तसं आपण बघितलं याच्यात पहिल्यावर व्हॅक्युम ट्यूब होते, दुसरा ट्रान्झिस्टर. तसा हा IC जो असतो तो याच्या CPU मध्ये असतो. म्हणजे CPUच्या आतमधला इंटरनल शॉर्ट पार्ट म्हणजे IC. याच्याशिवाय थर्ड जनरेशनचा कम्प्युटर जो असतो तो वर्कच करू शकत नाही. आणि जसं आपण बघितलं याच्यात बायनरी लँग्वेज होते, तसे याच्यामध्ये HLL लँग्वेज आहे, म्हणजेच की हाय लेवल लँग्वेज. तसं आपण तिला बोलू शकतो 3GL म्हणजेच की थर्ड जनरेशन लँग्वेज. थँक्यू सर. व्हेरी गुड. खूप सारा चांगलं एक्सप्लेनेशन केलेलं आहे. पुढे पण आलेलं. आता प्रत्येक जनरेशन जर आपण बघत राहिलो पूर्ण त्यांनी बनवलेले सगळ्यांनी, पण आता काय होईल का प्रत्येक एक्सप्लेनेशन घ्यायला का व्हिडिओ पण लॉंग होईल आणि तुम्ही पण कंटाळतील बघायला. पण तरी आता लक्षात घ्या, थोडंसं दिसतंय आपल्याला इथं पण 4th जनरेशन आहे काही. ओके 4th जनरेशन आहे. व्हेरी गुड. थोडक्यात सांग बाळा काय आहे. हा 1971 ते 1980 पर्यंत होता आणि त्याच्यामध्ये मेन म्हणजे हा मायक्रो प्रोसेसर, त्याच्यामुळेच हा संपूर्ण चालतो. आणि हा कम्प्युटर दुसऱ्या कम्प्युटर सारखा गरम नाही होत आणि हा दीर्घकाळ चालतो आणि हा स्वस्त सामान्य माणसाला परवडणार आहे. ओके व्हेरी गुड व्हेरी गुड एक्सलेंट. चला पुढे जाऊया आता. ज्या जनरेशन जसं माणसाचे जनरेशन वगैरे दिले असतात त्याच आता कम्प्युटरच्या जनरेशन दिलेले. काही पालक पण आले, त्यांचाही आता आपण थोडक्यात मुलाखत घेणारच आहे. बघा दिसतंय मुलं यांनी पण बनवलेले खूप छान प्रकारे दिसतंय आपल्याला. आता आपण डायरेक्टली पुढे जाणार आहे. आता बघा सगळे तुम्हाला जे दिसतात लॅपटॉपचे मॉडेल दिसता येतं आपल्याला. बघा कम्प्युटर प्रोजेक्ट दिसतो आपल्याला याच्यामध्ये का काय काय बनवलेलं आहे. ठीक आहे. पुढे आता बघूया. आता आपण डायरेक्टली आता आपण सायबर कॅफे मध्ये आलोय का इथं डायरेक्टली आपल्याला कम्प्युटर तयारच आहे. घ्यायचं असेल तर आपण डायरेक्टली प्राइस पण विचारूया. काय प्राइस येतात याची. प्राइस विकायचं आहे का मॉडेल बनवलंय. मॉडेल बनवलंय. आपली मिस्टेक झाली का आपल्याला वाटलं डायरेक्ट घ्यायला आलोय का आपण. ओके काय नाव प्रोजेक्टचं. मॉनिटर. कम्प्युटर मॉनिटर. व्हेरी गुड. चला पुढे बघा दिसते आपल्याला हे. सांगा तुमचं काय सांगा प्रोजेक्टचं नाव काय सांगा. This is a speaker. Our output device are produce the songs. आउटपुट डिव्हाइस बनवले यांनी जसं की कीबोर्ड असेल किंवा प्रिंटर असेल का नाही स्पीकर असेल ते बनवले. बघा इथं स्पीकरचे मॉडेल त्यांनी आता बनवून दिलेले त्यांनी. ठीक आहे. पुढेही आता जायचं आपल्याला. आता महत्वाची बघा इकडे मित्रांनो जो मॉनिटर आहे, मॉनिटर कीबोर्ड जे काय कम्प्युटरचे पार्ट आहे ते इथं मित्रांनी सगळ्या विद्यार्थ्यांनी बनवण्याचा प्रयत्न केलाय. आपण बघितलं आता एकदम छोटीशी लेकरू दिसते. आपण तिला विचारूया. बरं काय नाव बाळा तुझं. पूर्वी वैभव बोंडे. कितवीला आहेस तू. कोण. मी 4थी मध्ये आहे. 4थीच्या मुलीने लक्षात घ्या 4थीच्या मुलीने जे कम्प्युटरचे पार्ट्स आहे ते इथं आपल्याला दाखवून दिलेलं. आता ती एक्सप्लेन कशी करते ते बघूया आपल्याला. चला एक्सप्लेन करा थोडक्यात. हे आहे सुपर कम्प्युटर, हे आहे मेनफ्रेम कम्प्युटर, हे लॅपटॉप आहे आणि हे डेस्कटॉप कम्प्युटर. ओके व्हेरी गुड. हा एक्सलेंट. खूप छान असा प्रोजेक्ट बनवलाय. आणि लास्टला आले बघा हिस्ट्री ऑफ रोबोटिक्स. रोबोटची हिस्ट्री बघितली. रोबोटचा पिक्चर सगळ्यांनी बघितलाय पण तो आता ऐकायला बघायला वेळ नाही. आता हिस्ट्री डायरेक्टली विचारू आपण यांना. काय प्रोजेक्टचं नाव सांगा. हिस्ट्री ऑफ रोबोटिक्स. हा हे जे रोबोट्स आहेत हे आजच्या युगामध्ये फार पुढे चालले. तर हे नक्की ह्याचं इन्व्हेन्शन कोणी केलं, ही कॉन्सेप्ट कोणच्या डोक्यात आली, आपण याच्यामध्ये भविष्यामध्ये किती काय काय बदल आणू शकतो याच्यावरती विचार केला आहे. व्हेरी गुड. खूप छान असा प्रोजेक्ट बनवलाय. कौतुक तर सगळ्यांचं झालं पाहिजे पण आता लक्षात घ्या कौतुक कोणाचं होणं गरजेचं आहे. बनवले त्यांनी पण ज्यांनी मार्गदर्शन केले त्यांचं पण. आता आपण आपल्याकडे आल्या कम्प्युटरच्या टीचर त्यांची थोडक्यात मुलाखत घेऊया. टीचर तुम्हाला काय वाटतं कशा प्रकारे प्रोजेक्ट बनवला मुलांनी. किती मेहनत घेतली मुलांनी. खूप सुंदर केलंय आणि सर्वात जास्त मुलांनीच केलेलं आहे. त्यांनी माहिती काढून कशा पद्धतीने ते जनरेशन लावायचे ती सगळी आयडिया त्यांना कम्प्युटर क्षेत्रामध्ये तुम्हाला वाटतं का आवड निर्माण झाली याच्यामध्ये. आहे त्यांना आवड आहे म्हणून ते एवढे सुंदर त्यांनी प्रोजेक्ट बनवलेले आहे. नक्कीच तुमचं गाईडलाईन मुलांना लाभो आणि आयुष्य
असेच काहीतरी उपक्रम नवीन मिळो आणि मुलांना चांगली प्रगती हो. तुम्हाला सर्वांना माझ्याकडून आपल्या सर्व सबस्क्रायबर मित्राकडून शुभेच्छा आहे. आता आपण जाणार आहे नेक्स्ट वर्गामध्ये. चला आता तिकडे व्हिजिट करूया बरं काय आहे.